नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये प्रॉपर सेटिंग भेटली पाहिजे. जर सेटिंग झाली तरच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार. सेटिंग करताना आपण बाकीच्याही ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस केलेला आहे. जसं की सेटिंग करण्यासोबतच मिरची पिकामध्ये आपली फळाची साईज झाली पाहिजे, त्या साईजची मिरचीची लांबी झाली पाहिजे. फुलाचं रूपांतर जे आहे ते फळात लवकरात लवकर झालं पाहिजे, जेणेकरून ब्लॅक थ्रिप जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला जास्त त्रास देणार नाही. सोबतच एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक याच्यात समाविष्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून एक आपलं कॉम्बिनेशन जाणारे आपल्याला वारंवार फवारणी जी घेण्याची गरज आहे ती त्या ठिकाणी भासणार नाही. आपलं जे रुटीन आहे त्या रुटीनमध्ये आपण यातली कुठलीही फवारणी सहज बसू शकता. अतिउत्तम रिपोर्ट्स येतात. G4 सेगमेंट किंवा जाड मिरची म्हणजे बलराम ओमेगापर्यंत पहिलं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. हे कॉम्बिनेशन तेव्हा घ्यायचं जेव्हा मिरचीची आपली 45 ते 50 दिवसाच्या वरती झालेली आहे, जेणेकरून याचे अप्रतिम रिपोर्ट्स आपल्याला त्यावेळेस बघायला भेटतात. या कॉम्बिनेशनमध्ये मार्केटमधलं जिब्रेलिक ॲसिड 0.001 म्हणजे जे होसिया नावाने आपल्याला सुमिटोमोचं भेटतं. तुम्हाला मार्केटमध्ये जे काही चांगल्या नामांकित ब्रँडचं जिब्रेलिक ॲसिड 0.01 भेटणार आहे, त्याचा आपल्याला डोस ठेवायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली. आणि याचा डोस घेऊन आपल्याला सोबत द्यायचं आहे होसीसोबत कॉम्बी, म्हणजेच त्याला न्यूट्रल करण्याचं त्या ठिकाणी मायक्रोन्युट्रिएंट आपण देणार आहोत. मायक्रोन्युट्रिएंट वापरताना कुठलाही चांगलं चिलेटेड फॉर्ममधलं मायक्रोन्युट्रिएंट त्या ठिकाणी वापरा. रिकमेंडेशन देण्यासारखं बरंच आहे. मार्केटमध्ये लिब्रेल आहे, मॉक्झे आहे, केमिओ कॉम्बी आहे, ब्रेक्झिल प्लस आहे, चांगली कॉम्बी आहे, किंवा इतरही जे काही फॉलियर ॲप्लिकेशन साठी चांगली कॉम्बी आपल्याला भेटतील. त्याचा वापर आपल्याला 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी करायचं आहे. खूप सुंदर रिपोर्ट त्या ठिकाणी भेटतील. कीटकनाशक वापरताना सायट्रॅनिप्रोल जो आपल्याला मॉलिक्यूल बघायला भेटतो बेनिवियामध्ये, आणि डायफेन्थिरॉन जो मॉलिक्यूल आपल्याला बघायला भेटतो पेगाससमध्ये, या दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन असणारं मार्केटमधलं प्लेसिवा जे सिझिंटा कंपनीचं इन्सेक्टिसाइड आहे, चांगले रिपोर्ट आहे. 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली त्या ठिकाणी आपल्याला याचा डोस ठेवायचा आहे. आणि त्यासोबत आपल्याला त्या ठिकाणी एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण रोको, ज्याच्यामधला मॉलिक्यूल थिओफिनट मिथिल आपल्याला बघायला भेटतो, रोकोचा डोस 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम घेऊन आपल्याला या चौघांची एकत्रित फवारणी करायची आहे. खूप सुंदर रिपोर्ट त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहेत. आपल्या प्लॉटमध्ये असणारी जी फुलकळी आहे त्या फुलकळीमध्ये वाढ होणार आहे, कारण नवीन शेंडा त्या ठिकाणी जिब्रेलिक ॲसिडमुळे येणार आहे. जी मिरची सेट आहे तिची साईज आणि लांबी होण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचा फायदा होणार आहे. प्लेसिवा त्या ठिकाणी पांढरे माशी, ॲपिड जासिड, थ्रिप्स या सगळ्यांना नियंत्रित करण्यासाठी फायदा करणार आहे. रोको त्या ठिकाणी डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कमी करून जे काही बुरशीजन्य स्पोर्स आहेत त्यांना मारण्याचं काम थिओफिनट मिथिल त्या ठिकाणी करणार आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी काही कमतरता असेल ते त्या ठिकाणी चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंटमुळे, म्हणजे जे काही चांगल्या स्वरूपाचे मायक्रोन्युट्रिएंट आहे त्या मायक्रोन्युट्रिएंटमुळे आपली त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. म्हणून एक कॉम्बिनेशन देताना मी हा विचार केलेला आहे की एक पूर्ण सेटअप शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ज्या कॉम्बिनेशनचे रिपोर्ट सुद्धा तितकेच बेस्ट आले पाहिजे. दुसरं कॉम्बिनेशन तितकंच बेस्ट आहे, त्याच्यापेक्षाही बेस्ट आहे. याचं कारण असं, या कॉम्बिनेशनमध्ये तुमच्या फुलकळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ही जे कॉम्बिनेशन आहे ही कॉम्बिनेशन तुम्ही J4 सेगमेंट पासून तर शिमला मिरचीपर्यंत कशामध्येही तुम्ही वापरू शकता. कुठल्याही पिकामध्ये कॉम्बिनेशन चालतं. अप्रतिम रिपोर्ट्स या कॉम्बिनेशनचे भेटतात. कॉम्बिनेशनमध्ये प्रिसिजन क्रॉप केअरचं मार्केटमध्ये जे ॲटलस भेटतं, अतिशय छान प्रोडक्ट आहे. ह्या ॲटलसचा डोस 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. ॲटलस वापरल्यानंतर शेंडा पुन्हा नव्यानं निघणारे, फुलकळी जोमाने लागणारे आहे, ती सेट होणारी मिरचीमध्ये लांबी आणि साईजमध्ये परिपक्व, अतिशय परिपक्व रिपोर्ट्स आले त्या ठिकाणी दिसणारे. आणि खूप एक्सलंट चेंज आपल्या क्रॉपमध्ये या ॲटलसमुळे झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. याच्यासोबत वापरताना आपल्याला चिलेटेड झिंक 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम घ्यायचंय. झिंक ती कमतरता पूर्ण होणार आहे. नवीन जी सेटिंग आहे ती होण्यासाठी झिंकचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. प्लॉट ग्रीनरीमध्ये येणार आहे. या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मॅनेज होताना दिसणार आहेत. सोबतच कीटकनाशक घेताना पेगाससचा वापर आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अप्रतिम रिपोर्ट पेगाससचे भेटतात, ज्याच्यातला मॉलिक्यूल डायफेन्थिरॉन 50% WP या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बघायला भेटतो. पेगासस सोबत तुम्ही नीम ऑइल घेऊ शकता. कुठल्याही चांगल्या कंपनीचं नीम त्या ठिकाणी 400 मिली प्रति 200 लिटर पाणी, आणि चौघांची गच्च फवारणी आपल्याला आपल्या मिरची पिकावरती करायची आहे. खूप सुंदर रिपोर्ट या दोन्ही फवारणींचे आपल्याला बघायला भेटतात. कुठलीही एक फवारणी घ्या किंवा अदलून बदलून 2 फवारण्या वापरा. अप्रतिम सेटिंग, अप्रतिम फुलकळी. आणि ज्या फवारण्या आपण रिकमेंड करतो त्या क्वालिफाय असतात, कारण आपण त्याची वारंवार डोसेस हे आपल्या शेतावरती घेत असतो आणि मग शेतकऱ्याला रिपोर्ट
आणि मग शेतकऱ्याला रिकमेंड करतो. याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खर्च करणं आज पॉसिबल नाहीये. मार्केट भेटत नाही. वातावरणातल्या सातत्यामुळे खूप खर्च वाढतोय. आणखी एक एक ड्रिप ॲप्लिकेशन सांगतो, जे आपण ह्या स्प्रे नंतर म्हणजे दोन्हीपैकी कुठलाही स्प्रे घेतला की त्याच दिवशी ड्रिप ॲप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे. अप्रतिम रिपोर्ट ह्या ड्रिप ॲप्लिकेशनच्या आपल्याला भेटणार आहे. तर ह्या ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये 13-40-13 कुठल्याही चांगल्या कंपनीची कॉम्पोची वापरा किंवा आयसीएलची वापरा, याराची वापरा. मार्केटमध्ये जे काही चांगल्या कंपनीची तुम्हाला 13-40-13 भेटेल, ती 13-40-13 तुम्हाला 5 किलो प्रति 1 एकर ह्या हिशोबाने घ्यायची आहे. त्या 13-40-13 सोबत आपल्याला रूट फ्यूल जे ॲमिनो फुलविक ह्युमिकचं कॉम्बिनेशन आहे, पांढऱ्या मुळांची वाढ होणारे, दिलेले अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम रूट फ्युअल करणारे. रूट फ्युअलचा डोस 1 किलो प्रति 1 एकर ह्या हिशोबाने आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्यासोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट त्या ठिकाणी आपल्याला 500 ग्रॅम द्यायचं आहे. कुठल्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 500 ग्रॅम देऊन टाका. अप्रतिम रिपोर्ट या ड्रिप ॲप्लिकेशनच्या आपल्याला भेटतात, कारण दिलेल्या ॲप्लिकेशन अपटेक करण्यासाठी रूट फ्युअल दिलेलं आहे. 13-40-13 ही एक मेंटेन ग्रेड असल्यामुळे आपल्या व्हिजिटेटिव्ह ग्रोथ पासून तर साईज पर्यंत या सगळ्या स्टेजमध्ये आपण हिचा वापर करू शकतो. आणि एकसमान फुटवे काढण्यासाठी या ग्रेडचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो. सोबत अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघण्यासाठी आपण त्या ठिकाणी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटचा सुद्धा डोस दिलेला आहे. पण या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण ही 2 कॉम्बिनेशन्स आणि एक ड्रिप ॲप्लिकेशन तुम्हाला दिलंय. कधीही बिंदास या ॲप्लिकेशनचा वापर करा. खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. कारण आपला खर्च वाचला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, याच गोष्टी कायम सर्वतोपरी असतात. आणि जर आणखी माहिती तुम्हाला पाहिजे असेल, मिरची पिकाबद्दल कुठलीही अडचण असेल, खाली दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरती संपर्क करू शकता. तुमचा प्लॉट कन्सल्टिंगसाठी बुक करायचा असेल तर त्या नंबरवरती संपर्क साधू शकता. अप्रतिम रिपोर्ट देणारेच कॉम्बिनेशन्स आपण नेहमी रिकमेंड करतो. 2 फवारण्या सांगितल्या, एकदा वापरून बघा, रिपोर्ट बघा, मग खाली येऊन कमेंट करा की काय रिपोर्ट मी सांगितलेल्या कॉम्बिनेशनचे तुम्हाला आले. स्टे ट्यून.